अलिबाग वडकर रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रश्न तातडीने सोडवावा यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी एकत्र यावे असा घरचा आहेर भाजपचे ज्येष्ठ नेते सतीश धारप यांनी महायुतीला दिलाय। यासंबंधीचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित करून त्यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे। गेल्या काही वर्षांपासून अलिबागमध्ये पर्यटकांची संख्या वाढत आहे, त्यामुळे अलिबाग वडखळ या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे। विशेषतः वीकेंडला अलिबाग वडखळ प्रवासासाठी 2 तासांचा अवधी लागत आहे, त्यामुळे पर्यटक प्रचंड हैराण होत आहेत। अलिबाग वडखळ रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम तातडीने सुरू होणे गरजेचे आहे, असे धारप यांनी नमूद केले। रायगडचे खासदार सुनील तटकरे, राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील आणि रायगड जिल्ह्यातील 7ही विधानसभा सदस्य यांनी एकत्र येऊन नितीन गडकरी यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान अलिबाग वडखळ रस्त्याचे चौपदरीकरण करताना कार्लेखिंड घाटातून बोगदा काढावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। नमस्कार। सध्या वडखळ अलिबाग रस्त्याचा वाहतुकीचा त्रास हा सर्व अलिबागकरांच्या मुरुडकरांच्या चिंतनाचा आणि चिंतेचा विषय बनलेला आहे। सामान्यतः वडखळ अलिबाग रस्ता अंतर पार करायला 25 मिनिटे लागतात। सध्या पर्यटकांच्या अलोट गर्दीमुळे व कायमच दीर्घ सुट्ट्या असतील आणि खूप बाकीच्या दिवसांच्या सुट्ट्या असतील तर हे अंतर पार करायला 2 तास लागतात। रायगड जिल्ह्याच्या सर्व लोकप्रतिनिधींना माझी कळकळीची नम्र विनंती आहे की रायगड जिल्ह्यातील 2 खासदार, लोकसभेचे खासदार सुनीलजी तटकरे आणि राज्यसभेचे खासदार धैर्यशीलजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व 7ही आमदार महोदयांनी माननीय नितीन गडकरींची भेट घेऊन वडखळ अलिबाग रस्त्याच्या चौपदरीकरणाचा कार्लेखिंडीच्या बोगद्याच्या प्रकल्पासह रखडलेला प्रकल्प मंजूर करून त्वरित त्याचे कार्यान्वयन सुरू होईल याचा प्रयत्न करावा, ही सर्वांना खूप कळकळीची नम्र विनंती। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।